तर नाशिकमधल्या महायुतीतल्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे अशी चर्चा आहे। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या 2 दिवसीय नाशिक दौऱ्यानंतरही बंडखोरी कायम आहे। भाजपच्या गोकुळ गीतेंनी बंडखोरीच्या मागे भाजपच्याच नेत्यांचा हात असल्याचा शिवसेनेचा संशय आहे। या संदर्भात एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांची बैठक घेणार आहेत। उद्या संध्याकाळी 7 वाजता शिंदेंचं निवासस्थान असलेल्या नंदनवन बैठक होईल। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना कुंभमेळ्याची जबाबदारी देखील भाजपने घेतली आहे। शिवाय विधान परिषद निवडणुकीतली बंडखोरी शमवण्यात भाजपला अद्याप तरी यश आलं नाहीये। त्यामुळे नाशिकमध्ये गोकुळ गीते दराडेंना पाठिंबा देऊन नाराजी शमवणार की दोन्ही पक्षातलं विदुष्ट वाढणार पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान शिवसेना भाजपमधल्या नाराजी नाट्यावर ठाकरेंच्या शिवसेनेने टीका केली। मोठा भाऊ कशा पद्धतीने लहान भावाला छळतोय किंवा लहान भावाचं डिस्केट कसं करण्याचा प्रयत्न करतात हे आपण बघतोय। त्यामुळे या सगळ्या गोष्टी ह्या निवडणुकी झाल्या असत्या त्यांनी म्हणून देत, परंतु ते काय सत्तेच्या बाहेर जाऊ शकत नाहीत आणि त्यांचे नेतेही सत्तेच्या बाहेर जाऊ शकत नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.